नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा मराठीचा एक पाठ किंवा एक धडा याचा आज आपण अभ्यास करणार आहोत। या धड्याविषयी माहिती घेत असताना याचे जे लेखक आहे या लेखकांच्या विषयी आपल्याला थोडीशी माहिती सुरुवातीला पाहायला लागेल। हे लेखक परिचयाचे आहेत। आज जीवनामध्ये जर विचार केला तर प्रत्येक माणसाला जीवनामध्ये वेग पाहिजे, गती पाहिजे, प्रगती पाहिजे। आणि या प्रगतीसाठी गतीसाठी माणूस काय होतो, कधी कधी अगती होतो आणि स्वतःचं या ठिकाणी काय करून बसतो, स्वास्थ्य हरवून बसतो। आणि म्हणूनच या ठिकाणी या पाठाविषयी माहिती घेत असताना की जीवनाचा वेग कशा पद्धतीने असावा हे तर बघायचं आहे व्यक्तीला किंवा माणसाला, पण आज आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या वापरतो। मग त्याच्यामध्ये 2 चाकी गाड्या असतील, 4 चाकी गाड्या असतील। ह्या गाड्या आपण वापरत असताना जीवनाचं या ठिकाणी सुख पाहत असताना किंवा जीवनाला या ठिकाणी गती देत असताना या वाहनांचा आपण वापर करतो। दैनंदिन जीवनामध्ये वाहनांची गरज किती आहे आणि त्याचा वेग कशा पद्धतीने नियंत्रित केला पाहिजे याविषयी माहिती देणारा हा आजचा आपला पाठ आहे। पाठाचं नाव आहे वेग वष्टा, पाठ क्रमांक 1। आणखी त्याचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले। लेखकाने या ठिकाणी पाठाचं नाव घेतलं असता की अतिशय चांगल्या पद्धतीचं नाव, एक वेगळ्या पद्धतीचं नाव आपल्याला या ठिकाणी दिलेलं दिसून येतं की वेग प्रत्येकाला हवाच आहे, पण वेगाला या ठिकाणी वश किंवा नियंत्रणामध्ये ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। हे या ठिकाणी पाठाच्या धड्याचं जे नाव दिलेलं आहे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी, त्यावर लक्षात येतं की वेग वष्टा, वेग तर जीवनामध्ये पाहिजेच, पण वेगाला एक या ठिकाणी नियंत्रण सुद्धा ठेवता आलं पाहिजे, वेगाला वश सुद्धा ठेवता आलं पाहिजे। अशा पद्धतीच्या पाठाचा संदेश या ठिकाणी पाठाच्या नावातूनच आपल्याला सुरुवातीला दिसून येतो। तर या ठिकाणी आपल्याला या पाठाचा अध्यापन करत असताना, या पाठाचा अभ्यास करत असताना, या पाठाची माहिती घेत असताना आपण सुरुवातीला काय करूया, वेग वष्टा या पाठाचे जे लेखक आहेत त्या लेखकांची म्हणजेच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची काय करूया माहिती घेऊया। पाठ क्रमांक 1 वेग वष्टा, प्राचार्य शिवाजीराव भोसले। नामवंत वक्ते, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक, देशात आणि विदेशात अनेक विषयांवर व्याख्यानमाला गाजवल्या। पुणे येथील वसंत व्याख्यानमालेत सलग 28 वर्ष व्याख्यानं दिली। कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशीचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवाची, यक्ष प्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ प्रकाशित। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी गुरु, राजश्री शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर, श्रीमंत मालोजीराजे स्मृती पुरस्कार फलटण अशा पुरस्कारांनी सन्मानित। या आता पाठाविषयी त्यांनी किंवा पाठ परिचय ज्याला आपण म्हणतो ती थोडीशी माहिती पुढे दिलेली ती पण पाहूया। या वैचारिक पाठात लेखकानं अति वेगाच्या आहारी गेलेल्या माणसाच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे। हा एक वैचारिक पाठ आहे। त्याच्यामध्ये लेखकाने काय केलेलं आहे की अति वेग, अति गती, वाहनांचा वापर जे करतात ही एक प्रकारची विकृती आहे आणि नेमकेपणाने लेखकाने या विकृतीवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा ठेवलेला आहे। वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकालाही पडते, मात्र गरज नसताना खोट्या प्रतिष्ठेपायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकला आहे। महानगरात, शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून कामे करावी लागतात हे खरे असले तरी नको तितक्या वेगाने वाहने चालवून लोक अपघातांना निमंत्रण देतात याचे लेखकाला वैशिष्ट्य। वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहन वापरतात, परंतु माणसे वाचलेला वेळ पुन्हा वाहन चालवण्यासाठी वाया घालवतात, तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात। अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे वाहन चालकाच्या शरीरावर, मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो। त्यामुळे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून घेणारा अनैसर्गिक वेग कमी करण्याबाबत
लेखक शेवटी कशा प्रकारे स्पष्ट इशारा देतात ते या पाठातून पाहू. बघा, या ठिकाणी लेखक सांगतात की माणूस आजकाल एक वेगा पाहिजे, गती पाहिजे काय करतो की या ठिकाणी वाहनांचा वापर करतो. अगदी जवळचं अंतर असो, लांबचं अंतर असो, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी आज आपण वाहन वापरतो. वाहनाची गती जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. मात्र ही एक प्रकारची विकृती आहे असं लेखकाचं या ठिकाणी मत आहे. आणि या ठिकाणी वाहन गतीनं चालवतो, वेगानं चालवतो आणि अनेक अपघातांना काय करतो, निमंत्रण देतो. त्याच्यामध्ये स्वतःचं मनाचं स्वास्थ्य हरवून बसतोच, पण या ठिकाणी शरीरावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतो, ज्याला अनैसर्गिक या ठिकाणी वेग म्हटलेला आहे. शरीर आणखी मनावर दोन्ही ठिकाणी या ठिकाणी काय होतं, व्यक्तीच्या किंवा माणसाच्या जीवनावर परिणाम होतो असं लेखकाने या ठिकाणी काय केलं, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये वाहन गरजेचं का आहे की आपली कामं पटापटा व्हावीत, आपली कामं या ठिकाणी व्हावीत, पटापटा संपवावीत, कमी वेळेमध्ये या ठिकाणी काय होईल, जास्तीत जास्त आपली कामं व्हावीत म्हणून आपण वाहनांचा वापर करतो. पण पुन्हा राहिलेला वेळ काय करतो, या ठिकाणी वाहनांवर बसून त्या इतर ठिकाणी फिरवण्यामध्ये आपण घालवत असतो. आणि नेमकेपणाने ह्याच विकृतीवर लेखकाने या ठिकाणी काय केलेलं आहे, टीका टिप्पणी केलेली आहे. तर या संदर्भात लेखकाने अशा पद्धतीने मार्गदर्शन आपल्याला केलेलं दिसून येतं. आता प्रत्यक्षात आपण काय करूया, या ठिकाणी पाठाला सुरुवात करूया. आपल्याजवळ यासाठी पुस्तक असणं गरजेचं आहे आणि पुस्तकामध्ये प्रत्यक्षात या ठिकाणी आपण काय करूया, आता माहिती या पाठाचा अध्यापन माहिती करत या ठिकाणी अध्ययन करत अध्यापन करत काय करूया, माहिती. वेग हे गतीचे एक रूप आहे. वेग म्हणजे वेगळं काय नाही, ते काय आहे, गतीचंच एक रूप आहे. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीला आपण जीवनामध्ये गती असावं असं आपल्याला वाटत असतं. म्हणजे वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन ही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. आपले जीवन सुद्धा कसं आहे की स्थिती आहे आणखी गतीही आहे. मग याच्यामध्ये बघा कोणते कोणते आहे, थांबणे, चालणे, धावणे असे जीवनचक्र फिरतच असते. आपले जीवन सुद्धा काय स्थिती आणि गती याच्यामध्ये विभागलेले आहे. वेगवेगळं काय नाही, ते गतीचंच एक रूप आहे. आपण जीवनामध्ये थांबत असतो, चालत असतो, धावत असतो आणि जीवनाचं हे चक्र जे आहे ते सतत चालू असतं. तसंच आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचाराची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हा ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. लेखक म्हणतात त्या ठिकाणी आपले जे विचार आहेत त्यांना सुद्धा एक गती असते. ती गतीलाच आपण काय म्हणतो, त्या गतीलाच आपण प्रगती म्हणतो. ही विचारांची गती झाली. जेव्हा या गतीला काय असते, योग्य दिशा असते, तेव्हाच त्याला प्रगती आपण म्हणू शकतो. मात्र ज्या गतीला, ज्या वेगाला योग्य दिशा नाही अशी कोणतीही गती, असा कोणताही वेग हा आपल्या फायद्याचा नाही, ती आपली प्रगती नाही. लेखक काय म्हणतात बघा, दिशाहीन गती अधोगती ठरते. माणसाच्या जीवनाला निश्चितपणाने या ठिकाणी गती पाहिजे, पण त्याला एक निश्चितपणाने दिशा पाहिजे. ज्या गतीला दिशा नाही अशी दिशा कोणतीही गती ही आपल्या जीवनाची अधोगती ठरते. म्हणजे विचारांची असो, वाहनावरची असो किंवा जीवनातली असो. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात, माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ स्थिर राहतात, एरवी गतीपायी अगती होतात. या ठिकाणी काय म्हणतात बघा की आजच्या जीवनामध्ये की विलक्षण वेग वाढलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी वाहन कसं आहे की रस्ते या ठिकाणी वाहनांनी व्यापलेले आहेत. माणसांना आता राहण्यासाठी घर आहे, माणूस स्थिर आहे, ह्या घरामध्ये काही काळ तो राहतो, विश्रांतीसाठी राहतो, घर आहे म्हणून थांबतो, अल्पकाळ तरी स्थिर होतो. म्हणून तो थोडा तरी या ठिकाणी काय होतो, आपल्या गतीपासून थोडंसं दूर राहतो. नसतं माणसाला घर नसतं, माणूस स्थिर नसता तर ह्या गतीकडे माणूस अगतिक झाला असता. अगतिक याचा असहाय्य, असहाय्य होणे, असहाय्य होणे. या गतीपायी माणूस असहाय्य झाला असता, केविलवाना झाला असता. असहाय्य केविलवाना असा म्हणून आपण काय होऊ शकतो, त्याचा अर्थ घेऊ शकतो. माणूस या गतीपायी जर अगतिक झाला
प्रगतीला या वेगाला काही काही अर्थ राहणार नाही. म्हणून या ठिकाणी काय पाहिजे, आपली गती, आपला वेग आणि निश्चितपणानं योग्य दिशेनं जाणार असला पाहिजे. लेखक पुढे सांगता, अहो रात्र भरभरणारी आणि थरथरणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. दिवस रात्र ही भरभरणारी, धावणारी, थरथरणारी ज्यावेळी वाहन आपण पाहतो ते लेखक म्हणतात की आश्चर्य वाटतं. शी आली कुठून, आली कशी आणि कशासाठी, ही कुठून आली, कशासाठी. पूर्वी देशोदेशीचा इतिहास घडला, लोकांनी जलप्रवास केला, पण आजच्या वेळी अवखळ वाहने कुठे दिसत नव्हती. अवखळ, उपद्रवी. काय सांगतात बघा की याच्या अगोदर ज्यावेळी वाहनं नव्हती, कोणत्याही 2 चाकी नव्हत्या, 4 चाकी नव्हत्या, त्यावेळी लोकांनी प्रवास केला नाही का, तर केला. अगदी एका देशाहून दुसऱ्या देशासाठी किंवा दुसऱ्या देशामध्ये जाण्यासाठी अगदी जगाचा प्रवास लोकांनी केला. पण आजच्या वेळी उपद्रवी वाहनं त्या काळात नव्हती, अवघड वाहनं त्या काळामध्ये नव्हती. कारण जीवाची हानी होईल, अपघात होईल अशा पद्धतीचा वेग त्या काळात नव्हता. अगदी जग लोक फिरून आली, या ठिकाणी जग प्रवास केला, देशोदेशीचा इतिहास घडला, लिहिला. पण या ठिकाणी स्वतःच्या जीवाचा या ठिकाणी काही खेळ होईल, स्वतःच्या जीवाला या ठिकाणी होईल, अपघात होईल किंवा या ठिकाणी वेग घेण्यासाठी आजच्या सारखी इतकी उपद्रवी वाहनं, इतकी अवघड वाहनं त्या काळात नव्हती. म्हणजे याच्या अगोदर सुद्धा देशोदेशीचा प्रवास करून सुद्धा अशा पद्धतीची अवघड वाहनं नव्हती. आज आपण एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये जो जगाचा प्रवास करून येतो, अतिशय गतीने वेगाने जातो, पण याच्यामध्ये ही जी अवघड किंवा उपद्रवी वाहन आहे ही मात्र आपल्यासाठी काय गोष्टी निश्चितपणानं आमंत्रण अपघाताला देऊ शकतात. आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. आपल्याला चालायला नको असतं, घरातून आल्याला कोणतेही काम असो नसो आपल्याला वाटतं की आपल्याकडे वाहन पाहिजे, 2 चाकी पाहिजे, 4 चाकी पाहिजे. वाहनावर आरूढ झालं की आपण कुठल्या कामासाठी बाहेर पडतो. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात, पायी चालत की उरकता येत नाहीत. जीवन हे दश दिशांना विभागलेलं आहे. लेखक सांगतात की आपल्याला आता सवय अशी लागली की घरातून बाहेर आल्यानंतर दारात वाहन पाहिजे, वाहनावर आरूढ झालं की आपण काय करतो, पळदिशी आपण कुठल्या कामासाठी निघून जातो. कामे आपल्यासाठी भरपूर असतात, बरीचशी असतात आणि पायी चालत ती काय उरकता येत नाही, म्हणून आपण वाहनांचा वापर करतो. असं जीवन हे वेगवान झाले, गतिवान झाले आणि म्हणूनच जीवन हे दश दिशांना विभागलेले आहे. आजच्या माणसाचं हे जीवन आहे ते काही दिशांना या ठिकाणी विभागलेले आहे. या ठिकाणी एक काम असतं, दुसऱ्या ठिकाणी एक असतं, तिसऱ्या ठिकाणी एक असतं. सगळे काम आपण काय करू शकत नाही, पायी चालत या ठिकाणी होऊ शकत नाही. म्हणून वाहनाची गरज लेखकाला सुद्धा पडते. जीवन हे दश दिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांगणार कशी, जोडणार कशी, शेवटी गती ही घ्यावीच लागते. यथाप्रमाण गती ही गरज आहे. शेवटी काय म्हणतात की या ठिकाणी बघा की 10 दिशांना जीवन विभागलेलं आहे. आपल्या मुलांची शाळा एका बाजूला असते, आपलं कामाचं कार्यालय दुसऱ्या टोकाला असतं, तर मंडळी या ठिकाणी काय असते, एका बाजूला असतं, दवाखाना दुसऱ्या बाजूला असतं. अशा सगळ्या बाजूला आपल्या ज्या गरजेच्या गोष्टी ते लांब लांब या ठिकाणी काय झालेलं आहे की विभागलेलं आहे. या ठिकाणी 10 दिशेला आहे, 10 दिशांची आपली जी कामं आहेत कामं असतात आणि ही कामं करत असताना आपल्याला निश्चितपणानं काय करावं लागते, गती घ्यावी लागते. गती घ्यावी लागते याचाच अर्थ आपल्याला वाहनाचा उपयोग करावा लागतो. म्हणजेच गती ही जीवनामध्ये गरजेची आहे असं या ठिकाणी लेखकाने म्हटलेलं आहे. पण ती गती कशासाठी, छानपैकी शब्द वापरलाय, यथाप्रमाण गती ही गरज आहे. यथाप्रमाण म्हणजे प्रमाणानुसार आपण म्हणू किंवा आवश्यक तेवढे, यथाप्रमाण. यथाप्रमाण आवश्यक तेवढे. आवश्यक तेवढे, जेवढं आवश्यक आहे
तेवढी गती ही या ठिकाणी गरजेचं आहे. या ठिकाणी सुद्धा मांडलेलं आहे, मान्य केलेलं आहे. कारण जीवनाची ही टोकं आपल्याला सांगायची आहे. ही सगळी कामं आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करावी लागतात. म्हणून या ठिकाणी निश्चितपणानं काय आहे की गती ही गरजेची आहे. पण ती कशी असावी? यथाप्रमाण, आवश्यक तेवढीच त्याला गती असावी, गरजेपेक्षा जास्त असं नाही, असू नये. या ठिकाणी काय सांगितलं पुढं? पण अप्रमाण, ज्याला कोणत्याही प्रकारचं मोजमाप नाही, अवास्तव, वास्तवतेचं भान नाही आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. लेखक सांगतात की ज्या गतीला प्रमाण नाही, ज्या गतीला या ठिकाणी वास्तवतेचं भान नाही, एवढंच नाही तर जी गती या ठिकाणी काय आहे, गरजेची नसते, आवश्यक नसते, अशा अनावश्यक गती ही काय आहे, या ठिकाणी एक प्रकारची विकृती आहे, असं लेखकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपले काम यथासांग पार पाडावी एवढा वेग जीवनाला असावा. आपली कामे पूर्ण होती, आपली कामं पार पाडावी एवढा वेग गरजेचा आहे. एवढा वेग जीवनाला निश्चितपणानं असावा. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. तो आत्मघाती ठरतो. आणि म्हणून जीवनासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा वेग घ्यावा जीवनात माणसानं. पण त्याच्यापेक्षा जास्त वेग जेव्हा आवेग म्हणजेच आपला आत्मघात होऊ शकतो, ठरू शकतो. आपल्यासाठी तो वेग, अतिवेग हा आत्मघाती असणार. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. अमेरिका हा कसा देश आहे? विकसित देश आहे. तिथं सर्व क्षेत्रामध्ये प्रगती झालेला आहे. इथलं जीवनशैली कशी आहे? गतीची आहे, वेगाची आहे. इथली माणसं कशी आहे? वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरवेळी वाहन उपलब्ध असते. प्रत्येक घरामध्ये आपल्याला वाहन उपलब्ध असल्याचे दिसून येतं. इथले रस्ते कसे आहेत? रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एक मार्गी असतात. इथले रस्ते रुंद आहेत. अमेरिकेतले सरळ आहेत, निर्विघ्न आणि एक मार्गी असतात. घरे, कार्यालय, बाजारपेठा या निदान 100 मैलाचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. बघा, अमेरिकेत उदाहरण देताना सांगतात की या ठिकाणच्या लोकांचं जे उत्पन्न आहे ते खूप आहे. प्रत्येक घरामध्ये एक तरी वाहन आहे. अशा पद्धतीची ती जीवनशैली आहे. इथले रस्ते कसे आहेत? रस्ते सुद्धा रुंद आहे, सरळ आहे आणि एक मार्गी निर्विघ्न असं आहे. घरे, कार्यालय, बाजारपेठा याच्यामध्ये काय आहे? भरपूर अंतर आहे. जवळच्या जवळ असं काही सहज नाही. त्यामुळे त्या ठिकाणी वाहन वापरण्याशिवाय पर्याय नाही. अंतरावरच्या गोष्टींची जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात द्रव निर्माण होतो. जो जात आहे आणि असंही होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात, लहान हरपले म्हणजे अस्वस्थता मिळून जाते. वेगात एक बेहोशी असते. बघा, लेखक काय सांगतात की ज्यावेळी माणसाचा वेग हा काय होतो? वाढत जातो, बेभान होतो, त्याला कोणत्या पद्धतीचं भान राहत नाही, भान हरपलं जातो. त्यावेळी काय होतं? त्या ठिकाणी माणूस अस्वस्थता त्याची मिळून जाते. आणखी त्या वेगाची एक नशा, त्या वेगाची एक बेहोशीपणा जो आहे तो त्याच्यामध्ये या ठिकाणी काय होतो? आणि मग या गतीपायी, या वेगापायी काय होतं की माणूस पुन्हा या ठिकाणी स्वतःचं काय करतो? वेगवेगळ्या प्रकारच्या संकटांना, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणींना सामोरे जात असतो. आणि अमेरिकेसारख्या देशाचं उदाहरण देताना लेखकांना सांगितलेलं की त्या ठिकाणची कार्यालय असेल, बाजारपेठ असतील, इतर ठिकाण असतील, त्याच्यामध्ये अंतर खूप आहे. अगदी 100 मैलांचं अंतर असेल लेखकांना. त्यामुळे त्या ठिकाणच्या लोकांच्या जीवनशैलीनुसार, तिथल्या उत्पन्नानुसार या ठिकाणी काय वाहन तिथे वापरणं गरजेचं आहे. पण भारतासारख्या देशामध्ये हे गरजेचं नाही की प्रत्येक गोष्टीसाठी आपण वाहन वापरलंच पाहिजे आणि अति वेगाचा वापर केलाच पाहिजे, असं या ठिकाणी लेखकाचं मत नाही. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचे कारण नाही असे लेखकाने मत मांडलेलं आहे. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाही. बघा, का आपल्याला अमेरिकन जीवनशैली गरजेची का नाही? कारण आपल्याकडे अंतर खूप कमी आहे एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. माणसे भरपूर आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने आपल्या माणसं अमेरिकेपेक्षा भरपूर लोकसंख्या आहे आणि कामे फारशी नाही. जीवनाची लोके सहज सांगता येतात. आपण जीवनाची लोक आहे. जीवनाच्या आपल्या 10 दिशेने असणारी छोटी छोटी जी आपली कामं आहेत ते आपण सहज करू शकतो, अति वेगाच्या आहारी न जाता.
थोडी त्वरा करावी लागते, थोडीशी गती आपल्याला घ्यावी लागते एवढंच. पण भरधाव वेगाने अंतर काढावे अशी स्थिती नसते. पण अतिशय भरधाव वेगाने आपण या ठिकाणी जावं, अंतर पूर्ण करावं, काढावं अशी स्थिती मात्र आपली नसते. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढणे म्हणजे माणसाचे थांबते. मुंबईचे उदाहरण देताना या ठिकाणी लेखक सांगतात की मुंबईसारखं जे शहर असेल, जे नगर असेल, ह्या शहराचा किंवा नगराचा विचार केल्यानंतर काय लक्षात येतं की इथलं अंतर कमी करण्यासाठी अनेक रेल्वे गाड्यांचा या ठिकाणी वापर केलेला आपल्याला दिसून येतो. ह्या रेल्वे गाड्या काय करतात, रुळावरून धावतात, रुळाच्या इकडे तिकडे या येत नाही. एकदा माणूस त्या रेल्वेमध्ये बसला, त्या आगगाडीमध्ये बसला की माणसाचं धावणं थांबतं, इकडे तिकडे जे जीवन भरकटतं ते पाहून त्या ठिकाणी काय होणार नाही, भरकटलं जात नाही. या ठिकाणी गाडीत चढलं म्हणजे माणसाचं या ठिकाणी काय धावणं थांबतं आणि गाडीचं धावणं सुरू होतं. आणि गाडी रेल्वे गाडी उदाहरण देताना लेखक सांगतात की ह्या गाड्या ज्या आहेत त्या रुळावरून जातात, म्हणजे निश्चित बंधनातून त्या जातात. जात असताना त्यांना एक ठिकाणी निश्चित नियम असल्यासारखं आहे की रेल्वे वरूनच रेल्वे जाते. आणि म्हणून अशा पद्धतीनं एक निश्चित वेग ज्यावेळी माणूस घेत असतो, त्या वेग किंवा गती घेणारा त्या माणसाचं ज्यावेळी अशा बंधनातून ज्यावेळी स्वतःला नियंत्रित माणूस करतो, त्यावेळी तो काय करतो, या ठिकाणी इतर भरकटणं जे आहे, इतर पद्धतीने जे धावणं आहे ते रेल्वेत बसल्यानंतर या ठिकाणी थांबतं, असं या ठिकाणी लेखकाचं मत. बघा या ठिकाणी आतापर्यंत वेगवर्षा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी दिलेल्या पाठामध्ये आपण माहिती घेत असताना काय काय पाहिलं बघा की माणसाच्या जीवनाला निश्चितपणाने गती पाहिजे, पण त्या गतीलाही निश्चितपणाने दिशा पाहिजे. दिशाहीन गती ही अधोगती ठरते असं लेखकानं सांगितलेलं आहे. परत पुढं सांगत असताना लेखकाने काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी आपल्या काही दिशांना जीवन विभागलेलं आहे. रोजचे दैनंदिन काम आपल्याला खूप आहे, मुलांची शाळा आहे, दवाखाना आहे, मंडळी आहे, आपले कार्यालय आहे, हे सगळं बघत असताना या ठिकाणी काय करावं लागतं, वेग आपल्याला घ्यावा लागतं. पण तो घेत असताना त्या वेगाला यथाप्रमाण या ठिकाणी वापर केला पाहिजे. प्रमाणाच्या बाहेर ज्यावेळी आपण अगदी वेग ठेवणार तो आपल्यासाठी आत्मघातकी ठरणार आहे असंही लेखकांना सांगितलं. अमेरिकेत जीवनशैली आपल्याला वाटतं की अमेरिका हा कसा आहे, आपल्यापेक्षा खूप प्रगती साधलेला देश आहे, प्रगती केलेला देश आहे, तशा पद्धतीची जीवनशैली आपल्याला असावी आपली असं वाटतं. पण लेखक सांगतात की त्यांची जीवनशैली आणि आपली जीवनशैली याच्यामध्ये खूप फरक आहे. त्यांच्या गरजा आपल्या गरजा याच्यामध्ये खूप फरक आहे. त्या ठिकाणी त्यांच्या जीवनशैलीनुसार त्यांना अतिवेग अतिगती घेणं गरजेचे आहे. भारतामध्ये मात्र हे गरजेचं नाही, कारण आपल्याला या ठिकाणी काय आहे की कामं खूप कमी आहे. आपण अगदी सहज चालत कधी वेगाने काय करू शकतो, यथासांग पार पाडू शकतो. आणि म्हणूनच आपल्या भारतीय जीवनशैलीचा विचार या ठिकाणी मांडत असताना मुंबईसारख्या शहराचं त्यांनी काय केलेलं आहे, ठिकाणी उदाहरण देताना सांगितलं की या ठिकाणचं सुद्धा अंतर जरी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचं जास्त असलं तरी रेल्वे रुळानं किंवा रेल्वेचा वापर करून कमी करण्यात आलेला आहे. मात्र जसं रेल्वेला रुळानं बांधलेलं आहे किंवा बंधनामध्ये बांधलेलं आहे की त्याच पद्धतीवरून किंवा त्याच रेल्वे रुळावरून धावते, तसं माणसानं थोडंसं वेगाच्या बाबतीत जर स्वतःला बांधून घेतलं तर माणसाचं जीवन निश्चितपणानं सुखी होणार. अशा पद्धतीचं थोडीशी पाठाच्या पूर्वार्धामध्ये आपण माहिती घेतलेली आहे. राहिलेल्या पाठाची माहिती आपण काय करू, पुढल्या तासाला या ठिकाणी घेऊ. धन्यवाद.